शेतकरी बंधूंनो, हळद पिकाचे सर्वात मोठे शत्रू असलेले रोग कंदकूज, कंदसड, करपा रोग आणि तसेच अन्नद्रव्यावर होणारा मोठा खर्च जर आपल्याला कमी करून आपल्याला शाश्वत जर उत्पादन जर घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. शेतकरी बंधूंनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर अलीकडच्या काळाचा जर विचार केला गेला तर हळदीमध्ये सगळ्यात मोठा जर काही प्रॉब्लेम असेल तर तो म्हणजे हळद पिकावर येणारी कंदकूज, कंदसड आणि अन्नद्रव्यावर होणारा मोठा खर्च जर विचार करायला गेला तर आपल्याला हळद पिकावर खूप मोठा खर्च होतोय आणि आपल्या उत्पन्नाचा जो नफा आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतोय. शेतकरी बंधूंनो, बरेच शेतकरी हळद पिकाला कंदकूज लागली, कंदसड लागली, करपा आल्याच्या नंतर नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये औषधीवर खर्च करतात. तर शेतकरी बंधूंनो, हा रोग आपल्या प्लॉटमध्ये बळावूच नाही. आपल्याला पीक शेवटपर्यंत सुदृढ कसं राहील, आपल्याला एकदम दर्जेदार पीक काढण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये चर्चा करू. शेतकरी बंधूंनो, अपेक्स कंपनीचा अतिशय उच्च क्वालिटीचं हे ट्रायको नावाचं प्रोडक्ट आहे. शेतकरी बंधूंनो, याचं प्रमाण तुम्हाला एकरी 1 किलो वापरायचं आहे. याच्यामध्ये एक अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा ट्रायकोडर्मा दिलाय. आता बाजारपेठेमध्ये जर विचार जर केला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रायकोडर्मा आपल्याला उपलब्ध होईल. पण आपल्या फक्त समाधानासाठी आपण ट्रायकोडर्मा दिलं एवढंच राहते, पण त्याच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचे रिझल्ट मिळत नाही. म्हणजे आपण त्याचा वापर करून सुद्धा आपलं व्हायचं नुकसान होते. याच्यामुळे गेलं मुख्य कारण म्हणजे त्या याच्यामध्ये नसलेली क्वालिटी. पण तुम्ही अपेक्स कंपनीचा जर ट्रायको एकरी 1 किलो जर तुम्ही ड्रिपनं जर दिला तर तुमची होणाऱ्या भविष्यामध्ये जे आता रोग आहेत, आपल्या बऱ्याच गेल्या वर्षी शेतकरी बांधवाच्या प्लॉटला सड लागलेली आहे. म्हणजे रोगीट बियाणं बऱ्याच शेतकऱ्याचं यावर्षी सुद्धा लागून आले. म्हणजे ऑलरेडी आपल्या कंदावरच आता बुरशीचे बीजांड आहेत, त्याला योग्य असं हवामान भेटलं की मग मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुढे भविष्यामध्ये करपा, कंदकूज मोठ्या प्रमाणात बळवते. ती आता जमिनीतल्या स्टॉप झाली पाहिजे. ती भविष्यामध्ये जे डेव्हलपमेंट होऊ नये त्यासाठी तुम्ही शेतकरी बंधूंनो अपेक्स कंपनीचा ट्रायकोडर्मा एकरी 1 किलो देण्याचा प्रयत्न करा. ही जैविक बुरशी आहे, हानिकारक सर्व बुरशीवर याचं त्याला खाऊन आपलं वर्चस्व वाढवते आणि आपल्याला जे हानिकारक आहे जमिनीमध्ये गोष्टी वाढू देत नाही. एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, एकदा जमिनीत तुमच्या सड, कंदकूज किंवा करपा सुरू झाल्याच्या नंतर याचा वापर करणं तुम्हाला चुकीचं आहे. हा आपल्या हळदीवर रोग बळावूच नाही यासाठी हा वापर करणं गरजेचं आहे. तसेच शेतकरी बंधूंनो, आता सध्याचा विचार जर केला तर अन्नद्रव्ये खत व्यवस्थापनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण अन्नद्रव्य देतोय याचं, आणि देऊन सुद्धा ते हवं तसं त्याचा अपटेक होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असलेले बॅक्टेरियाची संख्या खूप जे आपल्याला जैविक बॅक्टेरिया पाहिजे याची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली. तसेच आपण निविष्ठा जर घ्या गेलो बाजारपेठेमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचे बाजारभाव सुद्धा वाढले. याच्यामुळे आपल्या उत्पादनावर खूप मोठा खर्च होत आहे. म्हणून आपण दिलेले अन्नद्रव्ये, कमी अन्नद्रव्ये जास्त उपयोगात येण्यासाठी आपण अपेक्स कंपनीचे कॉन्सर्शिया एकरी 1 लिटर घ्या. शेतकरी बंधूंनो, याच्यामध्ये नत्र, स्फुरत आणि पालास विघटन करणारे बॅक्टेरिया कंपनीनं दिले आहेत. म्हणजे जैविक हा कॉन्सर्शिया आहे आणि याच्यामध्ये सोबत झिंक आणि सल्फरचे सुद्धा याच्यामध्ये विघटन करणारे बॅक्टेरिया याच्यामध्ये दिलेले असल्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपला भविष्यामध्ये होणारा जो खतावरचा खर्च आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो. आणि आपण जो पण खतामध्ये बेसल डोसमध्ये खतं दिलेले आहेत याचा सुद्धा आपल्याला पुरेपूर उपयोग होण्यासाठी याचा खूप फायदा होईल. आजचा खर्च जर विचार करायला गेला तर शेतकरी बंधूंनो, एका एकरसाठी फक्त 900 ते 1000 रुपये तुम्हाला खर्च होईल. पण भविष्यामध्ये तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होण्यासाठी याचा तुम्हाला अवश्य फायदा होईल. एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, तुम्हाला हळद पिकामध्ये जर कमी खर्चामध्ये चांगलं भरघोस आणि शाश्वत जर उत्पादन घ्यायचं असेल तर कुठलाही रोग आणि कुठल्याही गोष्ट घडण्याच्या अगोदर तुम्ही प्रिव्हेंटिव्ह नियोजन करा. म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला शाश्वत आणि भरघोस उत्पादन घेण्यासाठी मदत होईल. एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, आता एकरी याचं प्रमाण आहे ते एकरी 1 किलो घ्या आणि याचं कॉन्सर्शियाचं प्रमाण एकरी 1 लिटर घ्या आणि 100 ते 200 लिटर पाण्यामध्ये जसं जमिनीचा ओलावा असेल त्याप्रमाणे तुम्ही 100 लिटर पाण्यामध्ये एकरी ड्रिपनं देऊन टाका आणि आपला शाश्वत उत्पादन घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.